सकाळी 7 वाजता मी कोल्ड कॉफी घेऊन बसले होते, कारण माझं गरम झालेलं डोकं मला शांत करायचं होतं. आमची ट्रेन 2 तास लेट होती आणि माझे ओल्ड स्कूल मम्मी-पप्पा एकदा घरातून बाहेर पडलोय ना, आता पुन्हा घरी जायची काही गरज नाही. आता आपण बाहेरच थांबू, ट्रेन येईपर्यंत वाट बघू. मला काही स्टेशनवरती बसून मच्छरांना रक्तदान करायचं नव्हतं, म्हणून मी या दोघांना कन्व्हिन्स केलं, की आपण मनीजला जाऊ, तिकडे नाश्ता करू आणि तिकडेच थोडा वेळ थांबू. मम्मीचा नाश्ता येईपर्यंत मम्मी एकटीच बडबडत होती. तुमचा प्रसाद आमच्यापर्यंत आला याकरता मी तुमचं खूप आनंदी आहे. स्वामी कुठे? स्वामी तिकडे नाही. कुठेच स्वामी? डब्बा सांगा तुमचा. डब्बा सांग. B60 B6 काय बी काय? B2 आहे आणि 68 नंबर आहे. माझं B3 57. ही परीक्षेत फेल झालेली आहे. पप्पा परीक्षेत पास झाले. 2 तास लेट का होईना, पण आमची ट्रेन आली आणि मी माझा बेड रेडी करून घेतला आणि मस्त डाउनलोड करून आणलेली नेटफ्लिक्सवरची आय विल फाइंड यू ही एक कमाल सिरीज बघत बघत मी घरी जायला निघाले. सिरीजचे 7 एपिसोड डाउनलोड करून आणले होते, कारण प्रवास 8 तासाचा होता, पण त्यातले 5 तास तर मी झोपूनच काढले. डोळे उघडले ते डायरेक्ट खेडमध्ये. 2 वाजलेत ऑलरेडी आणि मी आत्ता जस्ट उठले. मम्मी पप्पांचा बर्थ वेगळा आहे, ते दोघं वेगळ्या बर्थमध्ये झोपलेत. पप्पा हॅव ॲडजस्टेड द सीट्स आणि मम्मीला त्यांचा बर्थमध्येच ठेवून घेतला आहे. माझ्या आवाजाला घाबरू नको, मी झोपून उठल्यानंतर माझा आवाज असाच येतो, कान ठेवून. आमच्याकडे कोकणात जाताना पावसाळ्याच्या सीझनमध्ये एस्पेशली जी काही सिनरी बघायला मिळते ती म्हणजे